हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यम्मी किचन मध्ये आपले स्वागत आहे। उन्हाळ्यात आंब्याचा सीझन चालू झाला की घराघरामध्ये बच्चे कंपनी पासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांचीच फरमाईश असते मँगो लस्सीची। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने थंडगार दाटसर अशी मँगो लस्सी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घट्ट दही घेतलेलं आहे, घरी लावलेलं। तुम्ही बघू शकता किती छान असं घट्टसर आपलं दही लागलेलं आहे। आता हे मी एका दुसऱ्या टोपामध्ये काढून घेते। इथे मी 2 ग्लास मँगो लस्सी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 4 मोठे चमचे दही घेतलेला आहे आणि आता हे दही जे आहे ते व्यवस्थित असं विस्करने हलवून घ्यायचं आहे। हे दही जे आहे ते हँड विस्करने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, कुठेही गाठी राहता कामा नये। अशा प्रकारे छान असं आपलं हे दही जे आहे ते मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण एका मँगोची प्युरी घालून घेऊया। इथे मी एका मँगोची प्युरी याच्यामध्ये केलेली आहे, ती आपण घालून घेऊया। आणि आंबा जो आहे तो मीडियम गोडीचा असल्यामुळे त्याच्यामध्ये मी 4 चमचे साखर घालून घेतलेली आहे। आंब्याचा गर आणि साखर एकत्र वाटून घेतलेली आहे मी। आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। किती छान असा कलर आलेला आहे आपल्या लस्सीला आणि एक संध झालेली आहे। ही मिक्सर मध्ये घालायची काहीही गरज नाहीये। अशा प्रकारे आपली ही लस्सी तयार झालेली आहे। आता आपण ही एका सर्विंग ग्लास मध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपली ही मँगो लस्सी तयार झालेली आहे। याच्यावरती आपल्याला गार्निशिंग साठी काही मी बदामाचे काप आणि काजूचे काप घालणार आहे। हे ऑप्शनल आहे, घालायचे असतील तर घाला, अदरवाईज नाही। दिसायला पण छान दिसतं आणि चवीला पण छान लागतं, यासाठी मी हे घालते आहे। अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपली ही मँगो लस्सी तयार झालेली आहे। आता या मँगोच्या सीझन मध्ये तुम्ही नक्की ही मँगो लस्सी तयार करून बघा। अतिशय छान अशी दाटसर होते। मिक्सर मध्ये न घालता हँड मिक्सरच्या साहाय्याने आपण ही लस्सी घरी बनवू शकतो। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।